बिग बॉस मराठी सीझन 6 आता शेवटच्या टप्प्यावर आले आहे. अगदी 6 ते 7 दिवसांमध्ये आपल्याला बिग बॉसचा विजेता भेटणार आहे. आता अगदी 6 जण स्पर्धक खेळताना दिसत आहे. यापैकी 24 ते 48 तासांच्या आत परत एक जण जाताना दिसत आहे. तर आपण आज चर्चा करूया बिग बॉस सीझन 6चे टॉप 2 कोण असणार. तर आता आपण पाहिले तर 6 स्पर्धक खेळताना दिसत आहे. यामध्ये तन्वी कोलते, अनुश्री माने, दीपाली सय्यद, रेवा कौसारे, राकेश बापट, विशाल कोटियन. आता नक्कीच आपल्याला यापैकी विजेता मिळणार आहे. तर आता जर आपण पाहिले तर टॉप 2 मध्ये पहिल्या नंबरला येते ती म्हणजे तन्वी कोलते. सुरुवातीपासूनच तन्वी आपल्याला अतिशय चांगली खेळताना दिसली आहे. स्वतःचे मत मांडणे असो तसेच विविध टास्क खेळणे असो, प्रत्येक गोष्टीत तन्वी स्वतःला सिद्ध करताना दिसते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिचे विरोधी सुद्धा तिची प्रशंसा करताना दिसते. तन्वी ही घरामध्ये 2 वेळेस कॅप्टन झाली. नॉमिनेशन टास्कमध्ये सुद्धा तन्वीला दुसऱ्या स्पर्धकाने नॉमिनेट केले नाही. आता आपण बघितले तर तन्वी कोलते ही पहिली तिकीट टू फिनालेची स्पर्धक झालेली आहे. त्यामुळे भरपूर चर्चा आहे की तन्वी कोलते विजेती होऊ शकते का. तर दुसरा स्पर्धक म्हणजे विशाल कोटियन. तो सुद्धा सुरुवातीपासूनच अत्यंत चांगला खेळताना दिसत आहे. एक लीडर म्हणून तो सुरुवातीपासूनच दिसतोय. एका टीमला सोबत घेऊन शेवटपर्यंत दिसला. नक्कीच विशाल आता शेवटी एकटा पडताना दिसत आहे. पण आता असा प्रश्न आहे की बिग बॉस असं त्याला का दाखवत आहे. विशालची फॅन फॉलोईंग खूप आहे. नक्कीच तो चांगला स्पर्धक आहे. तर तो ही विजेता होऊ शकतो. तर हे आहेत टॉप 2 चे स्पर्धक. लवकरच आपल्याला विजेता मिळणार आहे. तर तुम्हाला काय वाटते, कोण विजेता होणार? कमेंट करून नक्की सांगा.